या सत्रामध्ये आपण 3 महत्वाच्या पोर्टल मध्ये काम केलेलं आहे। पहिलं पोर्टल स्क्रॅपचं शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबतचं ते पोर्टल होतं। दुसरं महत्वाचं पोर्टल आणि ते म्हणजे महास्कूल GIS, ज्याच्या माध्यमातून आपण शाळांचं अचूक लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड शोधलेलं होतं। आणि तिसरं सर्वात महत्वाचं पोर्टल जे आता पण सुरू आहे आणि ते म्हणजे 11वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया। मित्रांनो, या तीनही पोर्टल मध्ये आपण पहिल्यांदा UDAS प्लस च्या डेटाचा वापर केलेला होता आणि हे करत असताना काही महत्वाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिली समस्या म्हणजे शाळांचे नाव अचूक नव्हते। दुसरी समस्या म्हणजे शाळांचे मुख्याध्यापक यांची नावं अचूक नव्हती आणि तिसरी समस्या म्हणजे शाळांच्या मुख्याध्यापक यांचे मोबाईल क्रमांक अचूक नव्हते किंवा ईमेल ID अचूक नव्हत्या। आणि त्यामुळे प्रत्यक्षात या तीनही पोर्टलवर म्हणजे स्क्रॅप, महास्कूल GIS आणि त्याचबरोबर 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या तीनही पोर्टल मध्ये काम करत असताना काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडवणे फार आवश्यक आहे। मित्रांनो, मी सातत्याने आपणास सांगत आलेलो आहे की UDAS प्लस हे भारत सरकारचं पोर्टल आहे, केंद्रीय पोर्टल आहे आणि या पोर्टल मध्ये जो डेटा आपण फीडअप करतो तो डेटा इतका महत्वाचा आहे, अत्यंत म्हणजे खूपच जास्त महत्वाचा आहे। भारत सरकार या संपूर्ण भारत देशामध्ये जे काही एज्युकेशनल प्लॅनिंग करत असतो किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक कॉन्सेप्ट लॉन्च करत असतो त्या सर्वांसाठी UDAS प्लस चा डेटा फार महत्वाचा आहे। आणि त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामध्ये सुरू असलेला समग्र शिक्षा अभियान, या अभियानामध्ये जो बजेट तयार केला जातो त्या बजेटमध्ये 95% निधी एकट्या UDAS प्लस च्या डेटावरून येतो आणि त्यामुळे UDAS प्लस चा डेटा फार महत्वाचा आहे आणि हा डेटा अचूक करण्याची जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यंत्रणा म्हणजे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी, तालुका स्तरावर काम करणारे गट साधन केंद्रातील वेगवेगळे कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटर, MIS कोऑर्डिनेटर आणि डिस्ट्रिक्ट लेवलला काम करणारे डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर, एज्युकेशन ऑफिसर या सर्वांची जबाबदारी आहे। आणि आता UDAS प्लस 2025-26 सुरू झालेला आहे आणि भारत सरकारने शाळांच्या नावामध्ये, शाळांच्या वर्गामध्ये, शाळांच्या प्रवर्गामध्ये बदल करण्याची सुविधा आपल्याला प्रदान केली आहे। काय आहे ती सुविधा आणि कशा पद्धतीने आपण हे अपडेट करणार आहोत हे आज आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी मागील 25 वर्षापासून डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर म्हणून काम करतो आहे आणि UDAS प्लस च्या संकल्पना सर्वांना स्पष्ट व्हाव्यात यासाठी मागील 2 वर्षापासून एज्युकेट भारत या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळे व्हिडिओ आपणास शेअर करतो आहे। विनंती आहे की आपण जर पहिल्यांदा या चॅनलला आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। आणि मित्रांनो, याही पूर्वी आपण जर या चॅनलला आला असाल आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करावं। मी आपणास UDAS प्लस आणि एज्युकेशनल वेगवेगळे सॉफ्टवेअर या सर्वांच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मदत करतो आहे। तुम्ही मला प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा आहे। तर चला मित्रांनो, आपण कम्प्युटर स्क्रीनवर जाऊ आणि प्रत्यक्षात आपल्याला शाळांच्या नावामध्ये, वर्गामध्ये किंवा प्री प्रायमरी सेक्शन जर ऍड करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेऊया। लेट्स स्टार्ट। तर मित्रांनो, मी UDAS प्लस च्या डॅशबोर्डवर आलेलो आहे। आज आपण UDAS प्लस मध्ये शाळांचं नाव कसं बदल करायचं, त्याचबरोबर शाळेची कॅटेगरी म्हणजेच शाळेचा खालचा वर्ग आणि शाळेचा वरचा वर्ग कसा बदल करायचा आणि त्याचबरोबर ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत आणि ज्या शाळांमध्ये नर्सरी, LKG, UKG असे वर्ग आहेत हे कसे ऍड करायचे ते मी आपणास सांगणार आहे। व्हिडिओ महत्वाचा होणार आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, एक फॉर्म मी आपणास शेअर करतो आहे जो फॉर्म A01 आहे आणि जे काही मी आता बोललो ते सर्व बदल करण्याचे अधिकार डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे आहे आणि त्यामुळे जर आपल्या शाळेच्या नावात बदल करायचा असेल किंवा शाळेच्या प्रवर्गामध्ये म्हणजेच स्कूल कॅटेगरी मध्ये बदल करायचा असेल किंवा आपल्या शाळेमध्ये प्री प्रायमरी सेक्शन ऍड करायचे असतील तर हा फॉर्म आवश्यक आहे। हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे, भरून तो गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सबमिट करायचा आहे। गट शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि या फॉर्म सोबत जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि ते डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे सबमिट करायचे आहेत। खाजगी शाळा असतील
तर मग आपल्याकडे शासन निर्णय असणे आवश्यक आहे। आणि जर जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा लोकल बॉडीच्या शाळा असतील तर मात्र शिक्षण समितीचा ठराव किंवा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेचं पत्र असणे आवश्यक आहे। ही संपूर्ण माहिती आपण गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सबमिट करावी, त्यांची स्वाक्षरी घ्यावी आणि पूर्ण प्रस्ताव डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे पाठवावा। आणि हा प्रस्ताव पाठवल्यानंतर डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर त्याची तपासणी करतील, शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक यांच्याकडनं अप्रूव्हल घेतील आणि मग तो प्रस्ताव आपल्याला MPSP मुंबई म्हणजेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाला सबमिट करावा लागेल। मित्रांनो बघा, ही एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये यापूर्वी 2024-25 पर्यंत 1 ते 8 चे वर्ग होते आणि या शाळेला महाराष्ट्र शासनाने 9वा आणि 10वा वर्ग ऍड करण्याची सुविधा प्रदान केलेली आहे। सध्या या शाळेमध्ये फक्त 9वा वर्ग सुरू झालेला आहे, 10वा वर्ग अजून सुरू झालेला नाही। शाळेच्या नावामध्ये बदल करायचा आहे, जो त्या GR मध्ये असेल त्या पद्धतीने स्कूल नेम मी या ठिकाणी लिहिलेला आहे। त्यानंतर शाळा 1 ते 8 ची होती, म्हणजे ती अप्पर प्रायमरी वर्गापर्यंत होती। आता त्या शाळेमध्ये 9वा वर्ग ऍड झाल्यामुळे त्या शाळेची कॅटेगरी चेंज झालेली आहे, ती 1 ते 10 या संवर्गामध्ये आलेली आहे। यापूर्वी बघा, या शाळेमध्ये पहिला वर्ग होता आणि शेवटचा वर्ग 8 होता, परंतु आता या शाळेमध्ये पहिला वर्ग तोच आहे पण 9वा वर्ग ऍड झाला असल्यामुळे इथे 9 ऍड केलेला आहे आणि त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर यांची स्वाक्षरी घेतलेली आहे। त्याचबरोबर या फॉर्म मध्ये माहिती भरत असताना आपल्याला इथे सूचना पण दिलेल्या आहेत। शाळा ऑपरेशनल असेल तर कुठला संकेतांक आहे, त्याचबरोबर शाळेचा टाईप बदलायचा असेल, प्री प्रायमरी सुविधा ऍड करायची असेल तर हे सर्व संकेतांक या ठिकाणी दिलेले आहेत। सध्या शाळेचं मॅनेजमेंट बदलण्याची सुविधा या पोर्टलला नाही, ती भविष्यामध्ये सुरू होणार आहे। शाळेच्या नावामध्ये बदल करणे, शाळेची कॅटेगरी चेंज करणे, शाळेमध्ये प्री प्रायमरी वर्ग ऍड करणे, यासाठी हा फॉर्म महत्वाचा आहे आणि याला आवश्यक डॉक्युमेंट्स आपण जोडणार नाही तोपर्यंत आपला फॉर्म किंवा आपला प्रस्ताव ऍक्सेप्ट होणार नाही। त्यामुळे हा जो फॉर्म आहे या फॉर्मची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे, तो फॉर्म आपण डाउनलोड करून घ्यावा। त्यानंतर मित्रांनो, हा फॉर्म भरल्यानंतर मी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून सुद्धा तो प्रस्ताव घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या शाळेसाठी जो शासन निर्णय निर्गमित झालेला होता तो शासन निर्णय सुद्धा मी या PDF सोबत स्कॅन केलेला आहे आणि हे संपूर्ण जे PDF आहे हे PDF डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर तयार करतील आणि त्यानंतर ते अपडेट करतील। तर चला मित्रांनो, ही जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट जनरेट झालेली आहे आणि ही रिक्वेस्ट महाराष्ट्राच्या स्टेट प्रोजेक्ट ऑफिसला म्हणजेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद या कार्यालयाला गेलेली आहे आणि या ठिकाणी ही रिक्वेस्ट आणि मी अपलोड केलेला फॉर्म आणि त्याचबरोबर जोडलेला शासन निर्णय याचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर जेव्हा त्याला अप्रूव्हल मिळेल त्यावेळेस या शाळेमध्ये 9वा वर्ग जोडलेला पाहायला मिळेल। मित्रांनो, सध्या UDAS प्लस मध्ये आपण शाळेचं नाव, शाळेची कॅटेगरी म्हणजेच खालचा वर्ग किंवा वरचा वर्ग आणि जर शाळेमध्ये प्री प्रायमरी वर्ग असतील तर ते प्री प्रायमरी वर्ग जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे। आपणास विनंती आहे की जर आपल्या शाळेच्या नावात बदल करायचा असेल, आपल्या शाळेचा खालचा वर्ग आणि वरचा वर्ग बदलायचा असेल तर आपण तात्काळ डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना आवश्यक ते डॉक्युमेंट घेऊन भेटावं आणि आपल्या शाळेमध्ये बदल करून घ्यावे। आपण तात्काळ हे सगळे बदल करून घ्यावेत। ही सुविधा 15 ते 20 दिवसच राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये आपण हे सर्व बदल नोंदवून घ्यावे। त्याचबरोबर मित्रांनो, जर आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक यांचं नाव बदललेलं असेल, त्यांचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर या लॉगिनचा उपयोग करावा। शाळेच्या मुख्याध्यापक यांचं नाव बदलावं, ईमेल ID चेंज करावा, मोबाईल नंबर चेंज करावा आणि हा बदल कसा करायचा याबाबतचा व्हिडिओ पण मी तयार केलेला आहे, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे। आणि हे सर्व बदल केल्यानंतर आपण ब्लॉक MIS कोऑर्डिनेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर यांना संपर्क करावा आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रोव्हिजनच्या माध्यमातून स्वतःची माहिती अपडेट करून घ्यावी। मित्रांनो, भविष्यामध्ये जे काही प्रशासकीय बदल होणार आहे त्या बदलाच्या अनुषंगाने मी आपणास मार्गदर्शन करतो आहे। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे अवश्य आपण नमूद करावं, व्हिडिओला लाईक करावं, काही अडचण असेल तर कमेंट करावं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आपण अजिबात विसरू नका, कारण आपलं एक सबस्क्रिप्शन आणि एक लाईक माझ्यासाठी फार प्रेरणादायी आहे। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।